सुरुवातीपासूनच अथक परिश्रम, दूरदृष्टी व अभ्यासूपणाने तांत्रिक आधुनिकता आणून श्री गणपतशेठ गायकवाड यांनी विविध व्यवसायात आपले श्रेष्ठत्व सिद्ध केल्यामुळे त्यांना शासनाकडून यशस्वी उद्योजकाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे। आपले व्यवसाय यशस्वीरित्या सांभाळून आमदारांनी समाजकार्यातही बराच वेळ दिला आहे। आमदारांनी नियमित जनता दरबाराचे आयोजन करून जनतेच्या विविध शासकीय खात्यांसंबंधित व महापालिकेसंबंधित समस्यांची चर्चा करून त्याविषयी मार्गदर्शन व सहकार्य केले आहे। त्यामुळे त्यांना जनतेच्या समस्या समजून त्या सोडविण्यात त्यांचे जनतेशी नाते दृढ झाले आहे व त्यामुळे विभागातील मतदारांना आमदार हा आपलाच माणूस आहे असा विश्वास वाटतो। राजकारणाबरोबरच आपण समाजाची काही देणं लागतो या भावनेने समाजातील रुग्ण, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न सोडविण्याचा पुरेपूर प्रयत्न त्यांनी केला आहे। त्यांच्या मार्फत दरवर्षी मोफत नेत्रचिकित्सा शिबिरं, वैद्यकीय शिबिरं व रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते। आमदारांच्या कार्यालयात बेरोजगारांसाठी कायमस्वरूपी नोकरी मार्गदर्शन केले जाते। त्याचप्रमाणे दररोज मुलाखती घेऊन योग्य उमेदवारांना त्वरित नोकरी देण्यात येते। आजपर्यंत त्यांनी 3 मोठे रोजगार मेळावे भरवून सुमारे 8 ते 10 हजार बेरोजगारांना काम दिले असून यापुढेही बेरोजगारांना रोजगार देण्याचे काम चालू राहील। आमदार गणपतशेठ गायकवाड यांच्यातर्फे दरवर्षी कल्याण पूर्वेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात येते। तसेच आमदारांतर्फे दरवर्षी 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात येते व 11वी प्रवेशासाठी विनामूल्य मार्गदर्शन शिबिरे चालविली जातात। श्री गणपतशेठ गायकवाड यांच्यातर्फे अनेक गरीब व गरजू विद्यार्थ्यांची मदत करण्याच्या हेतूने त्यांची फी परस्पर शाळेमध्ये भरली जाते। त्यांच्या वाढदिवसाला स्वतःसाठी कोणतीही भेटवस्तू न घेता, इतर कोणतेही कार्यक्रम न करता विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचा वाटप ते करतात। त्याचप्रमाणे त्यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक ज्ञान आधुनिक करण्यासाठी मतदारसंघातील अनेक शाळांना संगणकाचे वाटप केले आहेत। आमदार गणपतशेठ गायकवाड यांनी ग्रामीण भागाचेही प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले आहेत। अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी परिसरातील सुमारे 1600 एकर जमीन ही ब्रिटिश काळापासून विमानतळाच्या प्रयोजनासाठी संपादित केली आहे, परंतु सद्यस्थितीत वापराविना पडून आहे। त्यामुळे स्थानिक शेतकरी भूमिहीन झाला आहे। सदर जमीन सरकारच्या ताब्यात असून ती जमीन शेतकऱ्यांना परत करण्यासाठी आमदारांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे। यावर लवकरच सकारात्मक निर्णय येईल असा विश्वास आहे। ग्रामीण भागातील रस्ते व पाणी याबरोबरच आरोग्य सुविधा ही देखील मूलभूत गरज असल्याने आमदार गायकवाड साहेबांनी मांगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पूर्ण करून ग्रामीण भागात रस्ते व पाणी याबरोबरच आरोग्य सुविधा ही देखील मूलभूत गरज असल्याने आमदार गायकवाड साहेबांनी मांगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पूर्ण करून घेतले। या अंतर्गत 6 उपकेंद्रेही कार्यरत आहेत। ग्रामीण विकासासाठी आमदार गणपतशेठ गायकवाड यांनी आजवरच्या राजकीय जीवनात रस्ते विकासावर जास्तीत जास्त भर दिला आहे व खेड्यापाड्यापर्यंत डांबरी रस्त्यांचे जाळे नेले आहे। नद्या व नाले यावरून दळणवळणाचे जवळचे माध्यम उपलब्ध व्हावे यासाठी, पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी व सुरळीत दर्जेदार रस्ते व्हावे यासाठी अनेक ठिकाणी मोठे साकव व पूल मंजूर करून घेतले। ग्रामीण भागातील शैक्षणिक सुधारणेसाठी आमदार गणपतशेठ गायकवाड यांनी शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांचा देखील शैक्षणिक दर्जा सुधारावा यासाठी शाळांच्या इमारती बांधणीसाठी निधी मंजूर करून घेतला। अतिरिक्त वर्गखोल्या मंजूर करून घेतल्या। आवश्यक त्या ठिकाणी नवीन प्राथमिक शाळा सुरू केल्या। गटसाधन व समूह साधन केंद्रासाठी अतिरिक्त निधी मंजूर करून त्यांचे बांधकामही पूर्ण झाले आहे। आमदार गणपतशेठ गायकवाड यांनी शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केला आहे। यामध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेऊन बांधबंदिस्तीसाठी शासनाकडून निधी मिळवून दिला। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विहीर, ऑइल इंजिन, पंप, अवजारे, स्प्रे पंप, मळणी पंप, विळे, बियाणे, खते, रोपे, ताडपत्री इत्यादी सामग्री शासनाच्या योजनातून मिळवून दिली। शेतकऱ्यांना पूरक व्यवसायासाठी विविध शासकीय योजनांमधून शेळी वाटप, संकरित गाई वाटप, सुधारित जातीच्या बोकड वाटप, तलंगा वाटप, म्हैस वाटप, चारा पीक बियाणे वाटप इत्यादी योजनांतून शेतकऱ्यांना मदत केली आहे।
आमदार श्री गणपत शेठ गायकवाड यांनी महाराष्ट्र शासनाच्या इंदिरा आवास योजनेअंतर्गत आजपर्यंत आदिवासी, दलित, कमी उत्पन्न व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या अनेक नागरिकांना पक्की घरे बांधून दिली आहेत। ही घरकुले पुढील प्रमाणे: श्री मलंगवाडी 25 घरकुले, मांगरूळ 16 घरकुले, पोसरी 13 घरकुले, नेवाळी 10 घरकुले, खरड 13 घरकुले, वसार 10 घरकुले, मानेरे 2 घरकुले, नारायण 1 घरकुल। अशा प्रकारे शहरी व ग्रामीण भागातील जनतेचा पुरेपूर विचार करून विकासाकडे लक्ष देणारे आपला माणूस, आपला आमदार श्री गणपत शेठ गायकवाड। शहरी व ग्रामीण भागातील जनतेचा पुरेपूर विचार करून क्षेत्राला सर्वांगीण विकासाकडे नेणारे लोकलक्षवेधी, लोकप्रिय, धुरंधर नेते, 142 विधानसभा कल्याणपूर्व मतदारसंघातील अपक्ष उमेदवार श्री गणपत शेठ गायकवाड यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करा। आपली निशाणी आहे टीव्ही, आपली निशाणी आहे टीव्ही, दूरदर्शन संच। अपक्ष असला तरी आहे आपला माणूस, आपला आमदार श्री गणपत शेठ गायकवाड। कल्याण पूर्वेच्या विकासाची चावी लक्षात ठेवा, आपली निशाणी आहे टीव्ही। येत्या 15 ऑक्टोबर रोजी टीव्ही या निशाणी समोरील बटन दाबून आपला माणूस श्री गणपत शेठ गायकवाड यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करा।